मग त्या मुलांना त्या NGOच्या सोबतीने त्यांना आधार देऊन धीर देऊन आपण त्यांना बालगृहामध्ये घेऊन जातो. महिला बाल विकासच्या अंतर्गत जी बालगृह असतात ती. त्याबरोबरीने मग त्यांच्या पालकांना बोलवणं किंवा त्यांच्या संपर्क साधणं दुसऱ्या राज्यातल्या किंवा तिकडची जी CWC असते, चाइल्ड वेलफेअर कमिटी, आपण इथे त्यांना चाइल्ड वेलफेअर कमिटीच्या अंतर्गत पाठवलेलं असतं, तर ती कमिटी तिकडच्या राज्यातल्या कमिटीशी संपर्क साधून त्याच्या पालकांपर्यंत हा निरोप देते की इथे आहेत. आणि जेव्हा मग पालक येतात त्यावेळेस त्या मुलांचा ताबा पालकांना दिला तर जातो, पण तो देताना एक अंडरटेकिंग घेतलं जातं की ह्यांना आम्ही पुन्हा बालमजुरीमध्ये झुंपणार नाही. आणि अशी खात्री जर कमिटीला पटली त्या महिला बालगृहात अधिकाऱ्यांना, तरच ते त्या मुलाचा ताबा त्या पालकाला देतात. नाही घेतला जातो. हो, आणि नाही तर मग काय करतात की इथे काही संस्था आहेत त्याच्या अंतर्गत, तिथे ह्या मुलांची सोय मग तोपर्यंत केली जाते ते 18 वर्षाचे होईपर्यंत. अशी ही पूर्ण प्रणाली आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये नुसतं कामगार विभागच नाही, तर महिला बाल विकास, समाज कल्याण, पोलीस, कलेक्टर, हे सगळे विभाग जे आहेत हे एकत्रपणे काम करतात.